नमस्कार फ्रेंड्स. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. श्री रामदास नवमीच्या हार्दिक शुभेच्छा. समर्थ रामदास स्वामींची पुण्यतिथी म्हणजे रामदास नवमी. हा दिवस फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या नवमीला साजरी केली जाते. समर्थ रामदास स्वामी हे 17व्या शतकातील मराठी संत आणि कवी होते. त्यांनी भक्ती मार्गाचा प्रचार केला. रामदास स्वामींनी प्रभू श्रीरामांना व पवनपुत्र हनुमंतांना उपाद्य मानून परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांची शिकवण दिली. त्यांनी सर्व कर्माचा करता हा राम असून आपण मिथ्या अहंकाराने स्वतःकडे कर्तेपण घेतो असे सांगितले. त्यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला. त्यात त्यांनी लोकांना व्यावहारिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शन केले. त्यांनी हनुमान आणि रामाच्या भक्तीचा प्रसार केला आणि लोकांना त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यास मदत केली. त्यांचे जीवन, लेखन आणि कविता मराठी लोकांना आणि त्यांच्या अमर साहित्यकृती वाचण्याची संधी मिळालेल्या सर्वांना प्रेरणा देत राहतात. मनाचे श्लोक हे समर्थ रामदासांना श्रेय दिले जाणारे एक लोकप्रिय साहित्यकृती आहे. समर्थ रामदास स्वामींचे समाधीस्थान सज्जनगडावर आहे. समर्थ रामदासांच्या समाधीच्या दिवशी त्यांच्या अनुयायांनी साजरा केलेला दासनवमी हा सण. त्यांनी अनेक ग्रंथ, श्लोक, स्तुती, स्तोत्रे रचली आहेत. दासबोध ग्रंथ, मनाचे श्लोक, आत्माराम ग्रंथ, पंचदशी, हनुमान स्तोत्रे, अनेक आरत्या, श्री गणेश, श्रीराम, हनुमान या देवतांवर 61 आरत्या रचल्या आहेत. रामदासांनी सर्वात जास्त म्हणजे 16 आरत्या त्यांचे आराध्य दैवत श्रीरामांवर रचल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांचा खूप मोठा प्रभाव होता. जय जय रघुवीर समर्थ. अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.